मस्त राहील सगळं होते. आपणही कधी कधी असं माझे वागण्यामध्ये मस्त राहील होतं, सुरळीत चाललं होतं सगळं. कुठेतरी धक्का दिला नाही तर सगळे आणि मग कुठेतरी वेगळा तू पेटली. कुछ तो करना पड़ेगा, हम जो करने जा रहे हैं वो सही नहीं है, कुछ अलग करना पड़ेगा क्योंकि हमको कुछ अलग चाहिए. गांधी जी त्या दिवशी रात्रभर प्लॅटफॉर्मवरती थांबले. एक पुस्तक वाचून मित्राने त्यांना गिफ्ट दिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटले मैं इंडिया जा रहा हूं. क्यों? क्योंकि इन्होंने मुझे ट्रेन से धक्का दिया है, उनको मैं अपने भारत से धक्का देकर बाहर निकालूंगा. एक निर्णय घेतला त्यांनी, त्या निर्णयावर ठाम राहिले. लक्षात घ्या, वॉज सक्सेसफुली इझी. हे मोहनदासचे महात्मा कसे झाले? असे वन फोर्थ कुठल्याने झाले 2 वर्ष कसं नाही झालं. किती वर्ष संघर्ष लागला महात्मा गांधीजींना भारताला स्वतंत्रता मिळवण्यासाठी. 1904 1905 ला ते ज्यावेळेला भारतामध्ये परत आले, 47 मध्ये 43 वर्ष 43 इयर्स 40 आणि 3 म्हणतो मी 43 वर्ष त्यांना फाईट करावं लागलं. सूटबूट म्हणला व्यक्ती रस्त्यावरती उतरला, अनवाणी चालला, कपडे अर्धवट घातले अंगावरती. लक्षात घ्या, 43 वर्ष सगळं सोचलं. वयाच्या 77व्या वर्षी स्वातंत्र्य मिळालं भारताला. त्यांचं वय किती भारताला स्वातंत्र्य मिळालं? 77 इयर्स. कॅन यू इमॅजिन? आमचे 27 28 17 27 37 वय, आम्ही थकून जातो आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा द्यायचा आहे. कोणी विदाउट एनी वेपन्स, शस्त्राच्या बिना लढा द्यायचा आहे. कितीतरी मार खावा लागला असेल ना, कितीतरी सोचलं असेल, कितीतरी वेळा मानसिक स्थिती बिघडली असेल, पण यशस्वी जर व्हायचं असेल तर you have to go in the process. त्यापासून वेदनेमध्ये महात्मा गांधीजी गेले किती वर्ष? 43 वर्ष. You should have a baby. तुम्हाला एका मुलाच्या अपेक्षा प्रसूतीला नको? Not possible. You need to get that delivered. Success is getting delivered in that way. असंच यशस्वी होता येतं. यशस्वी लोकांकडे पाहिल्यानंतर कळतं की आपल्याला काय करावं लागेल आणि आपण किती कम्फर्टेबल आहोत. मी म्हणत की आपल्याला समाजासाठी काय करायचं, देशासाठी काय करायचं वगैरे वगैरे. मी इथं म्हणतोय की आपल्याला जर आपल्या फॅमिलीसाठी काय करता आलं तर उत्कृष्ट होईल. आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचं. कुठला वारसा आपण समोर ठेवणार आहोत, आपल्या पुढच्या पिढीला काय वारसा ठेवणार आहे. मी थोडंसं मागे जाऊन जर बघितलं 4-5 पिढ्या तिथली तर नावं मला आठवत नाही. आजोबाच्या पुढचं मला नाव आठवत नाही. तुमच्यापैकी कुणाला माहिती का पंजोबाच्या आजोबाचं नाव? हॅलो, पंजोबाच्या आजोबाचं नाव काय तुमच्या? महाराणा प्रताप कुणी ऐकलंय का? हात वर करा. महाराणा प्रताप ऐकलं. शिवाजी महाराज किती वेळ? महात्मा गांधीजी ऐकलं. झाशीची राणी ओके. स्वामी विवेकानंद ऐकलं. वा, ज्यांचा आमचा काही संबंध नाही त्यांची नाव आम्हाला माहिती आहे, पण ज्यांच्यामुळे आम्ही कुळामध्ये जन्माला आलो त्यांची नाव आम्हाला माहिती आहे. कारण काय माहिती आहे का? त्यांच्याकडे असं काही घडलं नाही की शिवाजी महाराजांकडनं, महाराणा प्रतापांकडनं किंवा स्वामी विवेकानंदांकडनं घडलं. लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा पुढच्या 2-3 पिढ्यांनंतर कोणीही लक्षात ठेवणार नाही. चुकून कोणाच्या पेनड्राईव्हमध्ये तुमचा फोटो राहिला असेल डिलीट करायचा स्पेसच्या अभावी, तो तरच किंवा युट्यूबला कुठे लोडिंग असेल, कुणाचं लक्ष गेलं नसेल आणि कुणी डिलीट केला असेल युट्यूबवर तुमचा फोटो किंवा व्हिडिओ, तरच तुम्ही लक्षात राहणार. आणि लक्षात जरी राहिला आणि जरी समजा त्यांनी कुठेतरी दाखवा हे आमच्या आजोबाचे पंजोबा काय केलं त्यांनी, काय चल जाऊ दे तुझं असं कसं बघायचं फोटो काय केलं. कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स आहे. पुढच्या 2-3 पिढ्यांना आम्हाला कोणी विचारलं नाहीये. अहो 2-3 पिढ्यांचं सोडा, आत्ताची येणारी पुढची पिढी सुद्धा किती विचारते लक्षात घ्या. आपण जर वाची हक्काने काही पुढे नाही देऊ शकलो तर आपल्याला सुद्धा पुढची पिढी कशासाठी म्हणून लक्षात ठेवेल कारण पाहिजे. देयर शुड बी सम कॉमन सेन्स. 2-3 पिढ्यांनंतर आमचा कशासाठी उद्योग करतील ते, पण हे जर तोडायचं असेल आपल्याला कुठेतरी तर आपल्याला असं काहीतरी करावं लागेल जे आपल्या कुळामध्ये कोणी केलं नाही. स्ट्रॉंग डिसिजन निर्णय घ्यावा लागेल. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला पूर्व गेले म्हणजे शिकागोला जायचं होतं त्यांना इन्व्हिटेशन सुद्धा नव्हतं. सगळं केले, रिजेक्ट झाले होते ते. त्यांना स्पीच मध्ये इन्व्हॉल्व केलेलं नव्हतं. पण मार्ग काढत कित्येक वेळा रेल्वे स्टेशनवरती स्ट्रीटवरती राहिले स्वामी विवेकानंद.
विवेकानंदांनी जर त्यावेळेस असं ठरवलं असतं की बोरोदेच्या मागे चल कर जाऊया कर आणि जर आले असते तर नरेंद्र स्वामी विवेकानंद झाले असते. स्वामी विवेकानंद खरं नाव काय? हॅलो काय नाव? नरेंद्र. नरेंद्र स्वामी विवेकानंद झाले नसते, मोहनदास महात्मा झाले नसते. आपल्याला सुद्धा जीवनामध्ये काही करायचं असेल तर आपल्यालाही थोडासा त्याग करावा लागेल. आणि हा त्याग कशासाठी? सुखासाठी, आनंदासाठी आहे. मी समाजासाठी काही करा असं म्हणजे चांगली भावना तुमची असू शकते, तुम्ही करा, पण सुरुवात घरापासून करा. आपण काय करतो? उलट करतो. जे काय करायचं गणपतीच्या मंडळासाठी करतो, जे काय करायचं कॉलनीसाठी करतो, जे काय करायचं कॉलनीसाठी म्हणा, स्टेटसाठी म्हणा, भारतासाठी उलट. आता कलियुगामध्ये सुरुवात घरापासून करा. तिथे धड काय करता आलं तर बाहेर काहीतरी तुम्ही करू शकता. हे सिद्ध होतं. घरात जर आपल्याला काही झेंडा काढता आला, बाहेर तुमच्या झेंड्याला कोणी किंमत देणार नाही आणि ती बाहेरची मिळाली किंमत सुद्धा टेम्पररी असेल. आपण जन्माला घातलेल्या मुलांचं आपण काही करू शकत नाही. आपण बाहेर जाऊन काय करतो? आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. त्यांची सिक्युरिटी, त्यांची सुरक्षितता, त्यांची लाईफस्टाईल, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला थोडंसं सरसाव लागेल. महात्मा गांधीजींना 43 वर्ष लागली. आपण 4.5 वर्ष आपल्या फॅमिलीसाठी फोकस करून काम करूया, 5 वर्ष फोकस करून काम करूया. आणि मी म्हणेन तुमचा आता जे काही धंदा चाललाय, जे काही व्यवसाय चालू आहे किंवा नोकरी चालू आहे ते सगळं सोडा आणि कामाला लागेल. नो, तर रोजी रोटी तर घरात आली पाहिजे. पार्ट टाइम मध्ये करा, काही अडचण नाही. आम्ही सुरुवात पार्ट टाइम मध्येच केली, पण पार्ट टाइम करत असताना एक गोष्ट लक्षात होती की आपलं करिअर कुठे, आपलं करिअर इथेच आहे. नंतर फॅमिली प्रोसेसला कळायला लागलं की हा बरोबर काहीतरी करते ते बरोबर करते. 4 व्हीलर आली, पण त्याच्या अगोदर शिकत चालला गेला. 4 व्हीलर त्याने जर वाटलं गावाकडे जाऊ, देवाला जाऊ, तर अशा वेळेला अशी परिस्थिती होती की 4 व्हीलर घेतली का पेट्रोलला पैसे नाही, डिझेलला पैसे नाही. का असं कधी होऊ शकतं? सायकलला चेन पॅडल मारतो नाही, चेन पडली तर प्रॉब्लेम येतो, जागेवरच थांबते गाडी. ती चेन टाकली पाहिजे, पडली तर परत टाकली, पडली तर परत हात काय झाले चालेल, पण प्रवास कोणाकडून नाही त्याच्यामुळे. तेव्हा प्रत्येक वेळेला बिझनेस करत राहिलं पाहिजे, तर ती गाडी आपल्याला राहू शकते. सक्सेस किती लोकांना पाहिजे? असलेले किती मंडळी अशी की मला यशस्वी व्हायचंय, मला यशाचं शिखर गाठायचंय, मला यशस्वी व्हायचंय, आय वांट टू बी सक्सेसफुल, मुझे जीना है तो अच्छी तरह से जीना है, मुझे जीतना ही है. कितने लोग ऐसे रहते हैं? हाथ खड़ा करें. कितने लोग लगता है कि मुझे जीतना ही है, मला यशस्वी व्हायचंच आहे. आय वांट टू सी दोस पीपल. नाही असं वाटतं. सहज वेगवेगळ्या जेवण रिलॅक्स, कुठे हे देतच नाही, एवढं काम असतं. त्याला आत्री घेतायचा, हात वर करा. यस मॅडम, तुम्ही हात खाली का घेताय? तुमची स्वप्न पूर्ण झाले? इकडे बघा जरा. ते बाजूला ते खाऊ घालताना कसं घालतात की नाही घरात, त्यानंतर पॅनल तुम्ही होतात. महिलांना प्रॅक्टिस आहे, त्यानंतर म्हणलं आत त्याने होतात. तसं मी काय करतो बघा, इथे बोलतात. येस, तुमचं काय मॅडम स्वप्न नाही? घरी गेल्यावर तुम्ही त्यांना सांगणार हे पाहिजे ते पाहिजे, मग हातवरती करा. हा, इथे हातवरती करणार नसेल तर तुम्ही जे घरचे मध्ये आणले तर तुम्ही लक्षात घ्या, ज्यांना काही नको आहे ते तुम्ही रिलॅक्स राहा. यस, एवरीबडी वांट टू बी सक्सेसफुल. यस यस, वेरी गुड. तो अभी आगे जो हम जो भी देखने वाले हैं, सुनने वाले हैं, जो भी हमको करना पड़ेगा, क्योंकि आज अगर हम हाथ खड़ा नहीं कर सकते सक्सेसफुल होने के लिए, तो मेहनत कहां से करेंगे? इतनी मेहनत अगर हमसे नहीं हो रही है, मैं 10 बार बोलने वाला हूं, अगर ये 10 बार हम हाथ ऊपर नीचे नहीं कर सकते तो हम सक्सेस कैसे पा सकते? आपने अभी कुछ क्लिप्स देखे यहाँ पे, जिसमें हम एडीबी की कुछ क्लिप्स आपको दिखा रहे थे, राइट? तो एडीबी की क्लिप में क्या था कि 24 घंटे लोग हमारे पास थे. तो एक बढ़िया सा रिसोर्ट पुणे के नजदीक है, उस रिसोर्ट में हम 24 घंटे इकट्ठा थे 3 दिन के लिए. 24 राइट, 72 आवर्स, 72 तास आम्ही एकत्र होतो. आणि या 72 तासामध्ये ते फक्त 4 तास काम करायचे आणि 20 तास आराम करायचे. रिलॅक्स. हा, कारण आम्ही घेऊन गेलो होतो तेव्हा 4 तास काम आणि 20 तास आराम. आणि आरामाच्या काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतो काय काय केल्या. तुम्ही पाहिलं असेल इथे सकाळी उठून 5, 5:15, 5:30 वाजता उठून पीछे बघितलं ना, जॉगिंग का चाल. इथं उठवलंय कशासाठी? स्वस्त बसायला नव्हे, राईट? अर्धा 1 तास मस्त पैकी व्यायाम, एक्सरसाइज, बस तेवढंच करत होते. त्यानंतर
ब्रेकफास्टला जायचे, नाश्त्याला जायचे, नाश्ता वगैरे फ्रेश वगैरे व्हायचं, परत 8 वाजता यायचे, थोडंसं काम करायचे 12-1 वाजेपर्यंत, मध्ये एखादा चहा असायचा, थोडंसं काम होतं. दुपारी 1:30-2 वाजता जेवण करायचे आणि मग परत रूमला जायचे, फ्रेश होऊन लगेच यायचे. 4 वाजेपर्यंत परत लेक्चर्स करायचे, ट्रेनिंग करायचे, गेम्स वर एक्साइटमेंट होती. परत चहाला ब्रेक झाला की 6-6:30 वाजेपर्यंत मग रिलॅक्स. रिलॅक्स म्हणजे काय? लेक्चर, ट्रेनिंग, डिनर पर्यंत, जास्त नाही, डिनर पर्यंत फक्त. आणि डिनर वगैरे घेतला जेवायचे, बरं झालं, संपला दिवस, मी म्हटलं सुरुवात झाली आता. मग परत 9:30 वाजता यायचे, परत आम्ही काही गेम्स खेळायचो. रात्री 1-1 वाजता आम्ही अंताक्षरी वगैरे खेळायचो आणि मग परत चालू. सगळे किती वाजता उठायचं दुसऱ्या दिवशी? हॅलो, 5 वाजता. काही मंडळी 4 वाजता, 4-5 वाजता गिफ्ट होती. जो पहिला येऊन सही करेल, नाव लिहिल, त्याला गिफ्ट होतं. मेडल्स होते, सिल्वर, गोल्ड असे ट्रॉफीज होत्या. या वेळेचा परत झाला आपल्याकडे देवाने सांगितले किती टाइम होतो सर पहिल्या दिवशी तुमचा? 4:05 पहिल्या दिवशी टाइम होतो. दुसऱ्या दिवशी किती? 4:10. आणि आम्ही आदल्या दिवशी जायचो किती वाजता रूमवरती? 1 वाजता, 1:30 वाजता, 2 वाजता. थोडंसंच काम होतं, जास्त काम होतं. सक्सेस कशी मिळते, कशी मिळवता येते हे त्या 3 दिवसामध्ये लोकांना लक्षात येतं. We train people like commandos in life. सक्सेस शॉर्टकट जर पाहिजे असेल, 43 वर्ष मागची मेहनत केली. आता जर काही जनआंदोलन उभारायचं असेल ना, तर मागच्या खूप झाले, सुरू झाले. अण्णा हजारेंना फार स्ट्रगल नाही करावं लागलं. 2 रात्रीमध्ये अख्ख्या जगभरामध्ये पाठिंबा मिळाला. रामदेव बाबांचं काय? रामदेव बाबांचं सुद्धा सरकारने एका ठिकाणी आहे, त्यांना कुठेही तोडणं गरजेचं आहे. तरी त्याचा पाठिंबा वाढत चाललाय. दांडी मार्च 4-5 लोकांकडून सुरुवात झाली होती, महात्मा गांधींची घेतली. 4-5 लोकांकडून संपले तेव्हा 90,000 लोक त्यांच्या पाठीमागे होते. पण आता 2 दिवसामध्ये लाखो लोक तुमच्या पाठीमागे येऊ शकतात. किंवा मीडिया स्ट्रॉंग आहे. आपल्याला सुद्धा यशस्वी व्हायचं असेल तर 40-50 वर्ष काम चालणार नाही. आपल्याला 4 ते 5 वर्षामध्ये आपण यशस्वी झालो पाहिजे. आणि या यशस्वी होण्यासाठी असे काही ट्रेनिंग आपल्याला मेंटली आणि फिजिकली घ्यावे लागतील. मेंटली आणि फिजिकली, इमोशनली सगळे ट्रेनिंग घ्यावे लागतील, जेणेकरून आपण त्या गोष्टी सगळ्या 4-5 वर्षामध्ये करू शकतो. आपल्या देशाचा उद्धार करायचा नाही, तो आपल्याकडून म्हणजे काय प्रत्येक व्यक्ती स्वतःचा उद्धार केला तर देशाचा उद्धार होईलच. आपण उलटाच विचार करतो. आपल्याला महात्मा गांधी व्हायचे, अण्णा हजारे, रामदेव बाबा आजीबाबा व्हायचे. आपल्याला आपल्या घरातला बाबा चांगला वाटतो, बरोबर आहे ना? ज्यांना आपण जन्माला घातले, त्यांच्यामुळे मुलगी किंवा मुलगा आपल्या घरामध्ये आलेले आहेत, माहेरकडून सासरी आलेले आहेत, त्यांचा उद्धार आपल्याला पहिला करायचा. त्यांचा उद्धार जर आपण व्यवस्थित करू शकलो तर आपण समाजामध्ये खरंच काहीतरी करू शकतो. बऱ्याच वेळा उठता गोष्ट होते. सो अगर आप सीखने के लिए तैयार हैं, जीतने के लिए तैयार हैं, तो आज हम आगे जाके कुछ फॉर्मूलाज देखेंगे, अपने माइंड को ओपन करेंगे कि कैसे जीते लोग, कैसे सफल बनते हैं इंसान। हमें भी सफल बनना है। हमें ऐसे नहीं कुछ करना है कि 10 दिन के लिए किया, 2 महीने के लिए बिजनेस किया, हवा निकल गई। हमें ऐसे इंसान नहीं बनना है कि हमारी हवा बार-बार निकल जाए और हम बार-बार हवा भरते रहे। हम हवा भरने के लिए भी तैयार हैं, लेकिन आप पंक्चर तो निकालो। हम हवा भरेंगे, उसकी कहीं से निकल जाती है, हम भरते हैं, कहीं से निकल जाती है। अगर वाटर खराब है तो उसको बदलो, कम से कम ट्यूब ही बदलो। हमारी मेहनत तो सही नहीं, राइट? सो हम आपको उस कामयाबी की ओर लेके जाने के लिए काफी चीजें बताएंगे, लेकिन करेगा कौन? काफी लोग ऐसे काम करते हैं जैसे रामदेव बाबा की शिविर में जाते हैं, 5 दिन के लिए, 10 दिन के लिए 1000 रुपए खर्च करते हैं, बोलते अभी मेरी तबीयत सही हो गई। रामदेव बाबा बोलते हैं कि डेली करना पड़ेगा। 1 दिन में होता है, 10 दिन में होता है। आप योग सीखते हो तो 10 दिन में तंदुरुस्त हो गए, लाइफ लॉन्ग के लिए नहीं, वो हमको हर दिन करना पड़ता है। कुछ लोग तो ज्यादा होशियार होते हैं, हम लोग एक सीडी डीवीडी भी लेके आते हैं घर में, और सीडी लेके आने के बाद डीवीडी लगाते कंप्यूटर में या टेलीविजन पे, देखते हैं सीडी, राइट? डीवीडी प्लेयर पे लगाते हैं और आराम से सोते हुए बैठते हैं, रिमोट हाथ में है। कौन सा भी देखना है? कपालभाति देखो, आगे और कपालभाति मस्त लेट के देखते हैं। वो पेट तो हिल रहा है, किसका हिल रहा है? रामदेव बाबा का हिल रहा है। फायदा किसको हो रहा है? रामदेव बाबा को हो रहा है। आपको क्या फायदा हो रहा है? तो इतना आलस है हमारे अंदर कि हम
चलेगा। हम और बड़े हॉल में जाएंगे, डोंट वरी, हमको हॉल से ज़्यादा आपका ख्याल ज़्यादा है।